संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहे। काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। अमरावतीच्या तिवसा मतदारसंघातून सलग 3दा निवडून आलेल्या यशोमती ठाकूर यावर्षी देखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या। काही वेळातच जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे। ते अत्यंत महत्त्वाचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी। बिलकुल इलेक्शन म्हटलं की ते महत्त्वाचेच असतात आणि लोकशाहीचा उत्सव याला आपण म्हणतो। निकाल काही तासात निकाल लागायला सुरुवात होतील आणि माझा असा विश्वास आहे की महाविकास आघाडी सत्तेत येईल। काय सांगणार, सलग 3दा तुम्ही तिवसा मतदारसंघाचं नेतृत्व केलं। विरोधकांनी या ठिकाणी ताकदपणाला लावली होती। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांची सभा तुकडोजी महाराजांच्या भूमीमध्ये झाली। संपूर्ण चहूबाजूनी घेरण्याचा प्रयत्न तुम्हाला केला। कसं पाहता या संपूर्ण निवडणुकीच्या निकालाकडे आणि या निवडणुकीकडे? राष्ट्रसंतांचा ज्यांना आशीर्वाद असतो तो व्यक्ती घाबरत नसतो। सर्वधर्म संभावाचं हे वातावरण आहे। योगींची सभा झाली त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा मिळाला। महाराजांच्या भूमीमध्ये तिथं तोडण्याची आणि कटण्याची भाषा त्या ठिकाणी केल्यात आली। आपण जी म्हणतो चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती ती आमच्यासोबत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही उद्याच्या निवडणुकीमध्ये निवडून येतो। मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। महिला मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीमध्ये मतदानाला बाहेर पडला आणि या महिलांचा फायदा महायुतीला होईल, लाडकी बहिणीला होईल असं जे आहे ते भाजपकडनं महायुतीकडनं सांगण्यात येतात। लाडक्या बहिणी आमच्या बाजूने असं सांगतात। नाही, पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं की महिलांचं पर्सेंटेज ऑफ वोट किती झाले आणि पुरुषांचे किती झाले, तर माझ्या मते मी जे आकडे बघितले त्या आकड्यांच्या अनुषंगानं पुरुषांनी जास्त मतदान केलेलं आहे आणि लाडक्या बहिणी आहे त्याचा काहीतरी थोडा बहुत परिणाम पडेलही। पण ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या शेतकऱ्यांच्या पोरी पण आहेत, बायका पण आहेत। त्या पण ज्या वेळेला शेतात जातात त्यांना माहिती आहे त्यांना काय कष्ट होतात। तर फरक अजिबातच पडणार नाही असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे, थोडा बहुत पडेल। पण महाविकास आघाडीने पण म्हटलेलं आहे की त्यांना 3,000 रुपये देणार, तर ह्याचं ते नल झालं असावं असं माझं मत आहे। काय वाटते किती जागा निवडून येतील महाविकास आघाडीच्या? कारण एक्झिट पोल जर पाहिलं तर काटीची टक्कर दाखवत आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये। अपक्षांचे सुगीचे दिवस येऊ शकतात। अपक्ष नेहमीच महत्त्वाचे असतात। विदर्भामध्ये महाविकास आघाडीला मोठा कौल मिळेल असं माझं मत आहे। काय वाटते की अपक्ष संपर्कात आहेत का? अपक्षांची बाजू महत्त्वाची ठरणार आहे त्या संपूर्ण निवडणुकीच्या निकालानंतर? बिलकुल संपर्कात आहेत आणि सगळेच जण त्यांना फोन लावत आहेत। मला असं कळलं की आमचे प्रदेश अध्यक्ष, आमचे जनरल सेक्रेटरी त्यांनी पण संपर्क केला। माझे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी पण केले। सगळेच जण सगळ्यांशी बोलत आहेत। तर ही ते प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेमध्ये संविधानाचं जतन झालं पाहिजे एवढी अपेक्षा आहे। कारण 26 तारीख एक शेवटची तारीख आहे आणि त्याच्यामध्ये केंद्रामध्ये ज्याची सत्ता आहे ती बदमाशी करण्याच्या पूर्ण मूडमध्ये असू शकतात असं आमचं ठाम मत आहे। महाविकास आघाडी पोस्ट पोल प्री पोल अलायन्स होतं, त्याच्यामुळे महाविकास आघाडीला जर आकडे जास्त मिळाले तर महाविकास आघाडीलाच त्यांनी बोलवलं पाहिजे गव्हर्नरनी, असं आमचं मत आहे। किती विजयाचा विश्वास वाटतोय? आता काय वाटतो आहे, तुम्हाला वाटत नाही? वाटतंय नक्कीच विजयाचा विश्वास वाटतो आणि मी निवडून येणार अशी प्रतिक्रिया जी आहे ती काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। सोबतच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।